या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। 1,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ एमडी विक्री करणाऱ्या 2 इसमांना मुद्देमालासह अटक। विशेष पथक गुन्हे शाखाची कामगिरी। विशेष पथकातील पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस अंमलदार सानप व पोलीस अंमलदार बागडे यांना गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली की 2 इसम बालाजी एजन्सी समोर रविवारी कारंजा नाशिक या ठिकाणी एमडी विक्रीकरिता येणार आहेत। मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाई करण्याकरिता संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे लेखी आदेशान्वये दिनांक 19/6/2024 रोजी पावणे 8 वाजेच्या सुमारास व पोलीस निरीक्षक पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे या पथकानं सापळा रचून रविवारी कारंजाकडून रेड क्रॉस सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर बालाजी एजन्सी समोर ॲक्सिस बँकेजवळ रविवारी कारंजा नाशिक येथे इसम नामे धीरज धनराज चांद नानी वय 24, रोहित सुनील अहिरराव वय 27 नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडतीमध्ये एकूण 32 ग्रॅम वजनाचा 1,60,000 रुपये किमतीचा एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशानं मिळून आला, म्हणून वर नमूद दोन्ही आरोपी यांचे विरुद्ध पोलीस हवालदार देवकिसन गायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर या पथकानं कामगिरी केलेली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।